की जोपर्यंत हे ग्रामसेवक या ग्रामपंचायतमधून जात नाही तोपर्यंत गावचा कोणत्याही प्रकारे विकास होणार नाही। वार्ड रचनेवरती ज्या ज्या वेळेस हरकती घेतल्या जातात त्या हरकतींचा वरच्या स्तरावर म्हणजे तहसीलदार असेल आणि प्रांत अधिकारी असेल यांच्या स्तरावरून कुठल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत। प्रभाग रचना केलेली आहे ती शासनाच्या म्हणण्यानुसार केलेली आहे, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार झालेली नाही। प्रभाग रचनेसाठी काय आमच्याकडे अर्ज आला होता की आम्ही त्याच्या दखल घेतली होती, पण प्रांत आणि तहसीलदार काय अधिकारी याच्या कुठलाही आम्हाला त्या जो हरकत घेतली त्याच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा उत्तर दिला नाहीये। मागणी अशी होती की प्रभाग न्याय रचना यासाठी अगोदर ग्रामस्थांना कळविण्यात आले नव्हते असा ग्रामस्थांचा आरोप आहे, तरी शासनाने ही विशेष ग्रामसभा आमच्या ग्रामस्थांच्यावर लादली गेली। ज्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जमाती घटक मोठ्या प्रमाणात आहेत, तर दोन्ही सदस्यांचा आरक्षण हा वार्ड क्रमांक 1 मध्ये टाकायला पाहिजे होता, पण शासनाने तसं केलं नाही। म्हणून आमचं त्या आरक्षण जो टाकलेला आहे वार्ड क्रमांक 2 तर त्याला विरोध आहे। अंबरनाथ पंचायत समितीत समावेश असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत नारेन वार्ड क्रमांक 2च्या आरक्षणावर विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच, उपसरपंच तथा सन्मान्य सदस्य व ग्रामस्थांनी घेतली हरकत, काय म्हणालेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ, समाजसेवक अनिल चिकनकरांनी केलेल्या आरोपाचं ग्रामपंचायत अधिकारी संतोष वंजाडे यांनी ऑफ कॅमेरा दिलं उत्तर। पहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज वर। नमस्कार, मी विलास पाटील, नारायण माजी सरपंच। सांगायचं वाटतं की नारायण ग्रामपंचायतीमध्ये आजतागायत गेल्या मागील 12 वर्षामध्ये जे काय आतापर्यंतचा जो आढावा म्हणजे आतापर्यंत जी कामं झालेली आहेत ती चांगल्या पद्धतीने झाली गेलेली आहेत, परंतु काही कारणास्तव लोकांच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या आता वार्डाची मुख्य रचना आहे, आम्ही 2015, 2021 आणि आता 2026 ची जी वार्डाची रचना आहे, वार्ड रचनेवरती ज्या ज्या वेळेस हरकती घेतल्या जातात त्या हरकतींचा वरच्या स्तरावर म्हणजे तहसीलदार असेल आणि प्रांत अधिकारी असेल यांच्या स्तरावरून कुठल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत। परंतु तरी देखील वार्डाच्या रचनेमध्ये या लोकांनी आतापर्यंत, या अधिकाऱ्यांनी आमच्या या ग्रामपंचायतीवर आतापर्यंत जो काय अत्याचार करतायत, या अत्याचाराच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर आजची जी ग्रामसभा, विशेष ग्रामसभा जी तहसीलदार स्तरावरून लावलेली आहे, त्या तहसीलदाराच्या स्तरावरून लावलेली ग्रामसभा अतिशय चुकीची आहे। कारण आमच्या जुन्या हरकतींचं योग्य तो उत्तर या तहसीलदार स्तरावरून मिळालेलं नाही। माझी विनंती आहे तहसीलदारांना, माझी विनंती आहे प्रांताधिकाऱ्यांना की तुम्ही आम्ही घेतलेल्या हरकती आहेत त्या हरकतींचं योग्य तो उत्तर द्या आणि नंतरच आमच्या या प्रभाग रचनेची जी वार्डाची रचना आहे, रचनेमध्ये जी काय प्रभाग रचनेमध्ये जी स्त्री पुरुष किंवा ST NT हे जे काय आरक्षित लोक जी टाकणार आहात ही नंतर टाका। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी आमचं त्या गोष्टीला हरकत आहे। अशा स्तरावरून माझी विनंती आहे ग्रामसेवकाला, तलाठी महोदयाला आणि आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना की ही आजची ग्रामसभा आपण रद्द झाल्याची आपण तहसीलदाराला कळवा, ही सर्वांना विनंती आहे। धन्यवाद। विभाग रचना त्यांनी तुमच्या संमतीने केली की लादली गेली? ही लादली गेलेली ही आजची विशेष ग्रामसभा आहे। आजचा आरक्षण सोडत होता आपल्या ग्रुप ग्रामपंचायत नारेनमध्ये, परंतु ग्रामस्थांचा सगळा विरोध असल्यामुळे, कारण जी प्रभाग रचना केलेली आहे ती शासनाच्या म्हणण्यानुसार केलेली आहे, ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार झालेली नाही। म्हणून सर्व इथं ग्रामस्थ जे असतील, करोला, कुंभारली, नारेन आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे, सर्व यांचा त्या वार्ड रचनेवर विरोध असल्यामुळे ही तबूक करण्यात आली आणि आजचा विरोध आपण कायम दाखवलेला आहे विशेष याला ग्रामसभेला। पण कोरम अनकम्प्लीट होता, कोरम अनकम्प्लीट होता, त्या कारणानं ही सभा तहकूब केली असं म्हणण्यात आलेलं आहे। हो, जाहीर केलेली आहे सर्व ग्रामस्थांनी। आज ग्रुप ग्रामपंचायत नारेन समाज हॉल येथे एक प्रशासकीय मान्यता प्रशासक मोहिकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक तत्काल ग्रामसभा आयोजित केली होती। या ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थ, माजी सरपंच विलास पाटील उपस्थित होते, विद्यमान प्रशासक सुनीता चिकनकर होते, उपस्थित भारतीय संभाजी पाटील सदस्य समीर भंडारी उपसरपंच उपस्थित होते, विजय काटेल उपस्थित होते, ग्रामसेवक झाले होते, तसेच गावातील बऱ्यापैकी ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते। त्या ग्रामसभेमध्ये प्रशासकाने जो प्रश्न उपस्थित केला की जो 2024 आणि 25 च्या जी ग्रामपंचायतीचा कालखंड संपला आहे त्या नव्या निवडणुकीसाठी सदस्यांची निवड ग्रामपंचायत वार्डमध्ये कशी व्हावा यासाठी जी ग्रामसभा आजची आयोजित केली होती। परंतु आम्ही काही दिवसापूर्वीच
प्रभात रचनेसाठी काही आमच्याकडे अर्ज आला होता किंवा आम्ही त्याच्या दखल घेतली होती, पण प्रांत आणि तहसीलदार काय अधिकारी याच्या कुठलाही आम्हाला त्या जो हरकत घेतली त्याच्याबद्दल आम्हाला कुठल्याही प्रकारचा उत्तर दिला नाहीये. आणि ते उत्तर न देताना याच्या आज ग्रामसभेमध्ये सदस्यांची वाढ रचना म्हणजे ST NT किंवा OBC अशा प्रकारे ती वाढ रचण्याच्या मांडणी करण्यासाठी इथे सर्व उपस्थित जमले होते. पण त्या मांडणीसाठी आमचा ग्रामस्थांचा सर्वांचा विरोध आहे. कारण आज नारेंग गावामध्ये बघितलं झालं तर आज खूप वर्षापासून 1965 पासून ही ग्रामपंचायत चालू आहे. याच्या अगोदर 9 सदस्य होते, आता लोकसंख्या वाढल्यामुळे आता 11 सदस्य झालेले आहेत. परंतु नारेंग गावामध्ये ST NT कुठल्या प्रकारचा सदस्य वार्ड नंबर 2 नव्हता, 2 मध्ये उपस्थित दाखल किंवा जाहीर केला नव्हता. पण आता आमच्या निर्देशनाला वार्ड नंबर 2 मध्ये ST NT हा एक सदस्य त्याच्यामध्ये टाकण्यात येत आहे. त्याबद्दल आमच्या सदस्यांची, ग्रामस्थांची, यांची सर्वांची या वार्ड रचने या सदस्यांच्या वार्ड रचनेच्या पर्वत रचनेला आमचा सर्वांचा विरोध आहे. ग्रामपंचायत सदस्य नारायण, ग्रामपंचायत सदस्य भारती पाटील बोलतो. आज आम्ही ग्रामपंचायत विशेष ग्रामसभा लावली गेली. त्या ग्रामसभेला आमचा विरोध आहे आणि ती जिल्हा स्तरावर लावलेली ग्रामसभा वाढ रचनेमुळे आम्हाला वाढ रचनेची नामंजुरी आहे. त्याच्यामुळे विशेष ग्रामसभा रद्द करावी. मागच्या वेळेला आरक्षणामध्ये काही मुद्दे होते. त्याच्यात एक मुद्दा असा होता की आमच्या करवला जो वार्ड आहे तो 3 नंबर वार्ड आहे आणि त्या वार्डामध्ये एकही अनुसूचित जमातीचा घटक नसताना तिथं एक सदस्य अनुसूचित जमातीचा टाकला. त्यावेळेला जे हरकती सूचनांचा कालावधी होता त्या कालावधीत आम्ही हरकती नोंदवून सुद्धा तो आरक्षण त्यांनी त्या करवले वार्डामध्ये कायम ठेवला. आता सेम परिस्थिती नारायण वार्डामध्ये झालेली आहे. नारायण वार्डामध्ये अनुसूचित जमाती घटकाचा एकही मतदार नसताना या गावामध्ये त्यांनी परत तो आरक्षण त्यांच्या चक्र फिरणाऱ्या पद्धतीमध्ये तो आरक्षण आता नारायण गावाच्या वार्डामध्ये टाकलेला आहे. तर ही चुकीची गोष्ट आहे. ज्या वार्डामध्ये वार्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जमाती घटक मोठ्या प्रमाणात आहेत तर दोन्ही सदस्यांचा आरक्षण हा वार्ड क्रमांक 1 मध्ये टाकायला पाहिजे होता, पण शासनाने तसं केलं नाही. म्हणून आमचं त्या आरक्षण जो टाकलेला आहे वार्ड क्रमांक 2 तर त्याला विरोध आहे. हा शासनाचा प्रश्न आहे. याचे जे अधिकारी आहेत ते प्रांत साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, यांच्याकडे जर आपण हरकती आणि सूचनांच्या कालावधीमध्ये हरकती नोंदवल्या तर आणि त्याचा पाठपुरावा केला तर साहजिकच मला वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं. आमच्या नारायण ग्रामपंचायती विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. तहसीलदार ऑफिसमधून सांख्यिकीय अधिकारी मोहिकर साहेब व ओसाडणे गावचे तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मान्य सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यात मागणी अशी होती की प्रभाग न्याय रचना यासाठी अगोदर ग्रामस्थांना कळविण्यात आले नव्हते असा ग्रामस्थांचा आरोप आहे. तरी शासनाने ही विशेष ग्रामसभा आमच्या ग्रामस्थांच्यावर लादली गेली आणि आम्हाला जे प्रभाग विभागानुसार आरक्षण असे घोषित करण्यात आले त्या ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. वार्ड क्रमांक 2 मध्ये त्या जातीचं आरक्षण नाहीये आणि आरक्षण लादले का? हो, आरक्षण लादलंय, पण त्याला कडाडून आमचा ग्रामस्थांचा विरोध झालेला आहे, म्हणून ही ग्रामसभा तहकूब झाली. नमस्कार साहेब, आज ग्रुप ग्रामपंचायत नारायण मध्ये आज विशेष ग्रामसभा लावण्यात आली होती. माननीय तहसीलदार साहेब असतील, प्रांतसाहेब असतील यांच्या आदेशानुसार आज ग्रुप ग्रामपंचायत मध्ये जी विशेष ग्रामसभा जी ठेवण्यात आली होती तर ठेवण्याचं कारण म्हणजे की वार्ड क्रमांक 2 मध्ये जे आरक्षणाचे अनुसूचित जातीचा जो आरक्षण आहे तो इथे कोणत्या प्रकारे या वार्ड क्रमांक 2 मध्ये या उमेदवारच नाही या वार्डमध्ये, तरी देखील या ग्रामपंचायतमध्ये तो आरक्षण सोडण्यात आलेला आहे. तर मला तर वाटते, माझं वैयक्तिक मत आहे की या ग्रामपंचायतमध्ये जे आरक्षणाचं तिकडलं आरक्षण, कारण स्थानिक लेवलला काम करणारे हे प्रांत साहेब नसतील, तहसीलदार साहेब नाही, पण स्थानिक लेवलला काम करणारे हे इथले ग्रामसेवक सचिव आहेत. तर यांच्या आदेशानुसारच इथे या ग्रामपंचायतमध्ये जे आरक्षण सोडलेलं आहेत या ग्रामसेवक साहेबांनी इथे रिपोर्ट दिला असेल त्याच वेळी या ग्रामपंचायतमध्ये हे आरक्षण सोडण्यात आलं होतं. कारण मला तर वाटतं की ग्रामसेवक साहेब गेल्या 15 वर्ष एकाच ग्रामपंचायतमध्ये काम करत आहेत, कारण यांचे राजकीय समीकरण इथे मोठ्या प्रमाणात जुळलेले आहेत. राजकीय समीकरण जुळलेले असल्यामुळे तर जाणून बुजून इकडलं आरक्षण तिकडलं आरक्षण इकडे हा जाणून बुजून होत आहे. एवढी आमची ग्रामस्थांची विनंती आहे की जोपर्यंत हे ग्रामसेवक या ग्रामपंचायतमधून जात नाही तोपर्यंत गावचा कोणत्याही प्रकारे विकास होणार नाही. एवढीच आमची ग्रामस्थांची विनंती आहे.
समाजसेवक अनिल चिकनकरांनी केलेल्या आरोपाचं ग्रामपंचायत अधिकारी संतोष वंजाळे यांनी ऑफ कॅमेरा दिलं उत्तर. ग्रुप ग्रामपंचायत नारायण 2022 पासून माझी ही मूळ ग्रामपंचायत असल्याने बदलीचा विषय उद्भवत नाही आणि वार्ड क्रमांक 2 चा अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न हे आरक्षण तहसीलदार महोदयांनी शासनाच्या अध्यादेशानुसारच आरक्षण निश्चित केले आहे. ते आरक्षण प्राधिकृत अधिकारी हे निश्चित करतात. त्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा कोणताही हस्तक्षेप नसतो. अनिल चिकनकर यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचं सत्य नाही. शासनाने टाकलेल्या आरक्षणावर विशेष ग्रामसभेत लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी संविधानिकरित्या कडाडून विरोध केला खरा, पण निवडणुकी लागण्या अगोदर घेतलेल्या हरकतीवर शासकीय अधिकारी लोकशाही पद्धतीने विचार करतात की हुकुमशाही पद्धतीने रेटून नेतात हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनेलवर.